तुम्हाला माहिती आहे का? फक्त पावसाळ्यात मिळणारी फोडशीची रानभाजी फायबर आणि क्लोरोफिलने भरलेली असून रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास आणि पचन सुधारण्यास मदत करते. सगळ्यात आधी फोडशीचं एक एक पान वेगळं करून घ्या. भाजीच्या मध्यभागी असलेलं कडक गवत काढून टाका. आता फोडशी 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. म्हणजे त्यावरील माती आणि इतर घाण पूर्णपणे निघून जाईल. फोडशी स्वच्छ धुवून झाल्यानंतर बारीक चिरून घ्या. एका भांड्यामध्ये पाणी उकळत ठेवा आणि त्यामध्ये चिरलेली फोडशी 2 ते 3 मिनिटं उकळून घ्या. नंतर ती स्ट्रेनरमध्ये काढून पाणी निथळू द्या. नंतर फोडशी हलक्या हाताने पिळून त्यातील जास्तीचं पाणी काढून टाका. आता एका लोखंडी कढईत तेल गरम करा. त्यात बारीक चिरलेला लसूण घालून छान परतून घ्या. त्यानंतर हिरव्या मिरच्या घाला. मिरच्या परतल्या की चिरलेला कांदा घालून तो सोनेरी होईपर्यंत परता. आता त्यामध्ये भिजवलेली चणा डाळ घाला. झाकण ठेवून त्यावर थोडं पाणी घाला आणि डाळ शिजवून घ्या. डाळ शिजल्यानंतर त्यात उकळून घेतलेली फोडशी आणि चवीनुसार मीठ घाला. सगळं व्यवस्थित एकत्र करून मंद आचेवर 5 मिनिटं शिजवा. शेवटी ओलं खोबरं घालून 2 मिनिटं परता आणि गॅस बंद करा. फोडशीची भाजी तयार आहे. गरमागरम भाकरीसोबत सर्व्ह करा.